अरे 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 भाई, सकाळ सकाळी पाण्याचं वाटलं. अरे थांबा तर करा. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. मी अजय भोईर आणि आपण चाललो आज कुठेतरी. तर या तुम्हाला सांगतो, आपण एक चिमेपाडीच्या पब्लिक सोबत आणि आपण चाललो आज फिरायला. तेजस भाऊनी मला कॉल केला, बोलला या तुला दाखवतो. तो काय दाखवतो? हे बोलतो जन्नत दाखवतो. बोलतो कुठे जन्नत जायचं बघायला. तो बोला ठीक आहे, बोलतच तर येतो. मग फायनली बसमध्ये बसलो आणि आलो कुठं डोंबिवलीला आलो. कशाला भाई सांगतो तुम्हाला, थांबा धीर तर घ्या. प्रेशर आले ना पक्का. ह्या मोठ्या मोठ्या बिल्डिंगमुळे मला थोडासा बरा वाटला. आता मला वाटलं भाई नाचा लागेल, तर मग इथे गाणी लावली मस्त ड्रायव्हरनी. आणि बघ ड्रायव्हर लय भारी हो, ऐकला आणि लगेच तरी गाणी लावून टाकली आणि पब्लिक लागली ते नाचाय. ना मुन्ना ना, साडी काम ना करो, अभी तार पे बजने वाला है, तो चुपचाप देखो. हाँ हाँ. काय मग जमला ना तारपा? काय रे पोरा, फारसा उड्या मारस. इकडे तर नांग पण नाही होतं डवर. आता तुम्ही विचार करत असाल एवढी तारपा लावून नाचायला लागल्या, पण मी चालल्या नक्की कुठं? सांगतो तुम्हाला बाई, सांगणार नाही, डायरेक्ट दाखवतो. जन्नतवरती चाललोय आणि जन्नत तुम्हाला नक्कीच दाखवणार. काय बोलतो रे पोरा, फारसा नाचस नाच, आपल्याला जायचंय बाई. वाडगोला जसा चष्मा लावला तसा बघा कसा नाचा लागला. ये नाचायचं लागलं आणि चाललो आम्ही कुठेतरी. पण ते ठिकाण तुम्हाला माहीतच असेल माझ्या जणी, पण ज्यांनी बघितलं नाही त्यांना मी दाखवतो. आणि ही जन्नत रोज बघायला भेटत. फायनली मी पण चालू 3 वर्षातून नाती बघूया काय झाली काय नाही आणि कसं वाटतं. काय बोलतो पोरा, तुला पण मजा आली? तू तर पहिल्यांदाच आला असशील, ही एरियाच आला. नाच मग. हा येतो नाच, पण रागाला वाटतं. थांब तुला पप्पी देतो. पुच्चीले पुच्ची नाही चाहिए. हां अभी खुश हो गया पुच्चे. तर 2 टर्न सोडून आता आम्ही आलो इकडे घाटामध्ये. तर तुम्ही पाहू शकता मित्रांनो इकडे कसं आहे. फक्त तुम्हाला सध्या झाडं दिसतील आणि काय दिसणार नाही. आणि हे बघा, हा ये हमारी व्हिडिओ निकाली. अरे वंदर रे, ते माकड बघ त्या तिथे झाडावर. तर आम्हाला इथं आता माकडं दिसलेली आणि हा बघा एक तो बहुत सारे आपको अभी यहाँ पे माकड़ दिखने को मिलेंगे. थांबा तर मित्र, तुम्हाला मी दाखवतो माकडा. आणि सर्वजण इथे आहेत, बसतात आणि नजाऱ्याचा एन्जॉय करतात, येतात. मी टाइमपास करतो. कुठे तो बघा तो माकड दिसला का तुम्हाला? इथून जर माझा फोन गेला असता ना भाई, तर तो कायमचाच गेला असता. 30, 40, 20 काही पण असो, अख्खा कॉमातच गेला असता आणि पूर्ण गेला लागला असं ते वेगळं. आणि हा सीन बघा भाई, एक नंबर सीन आहे. बघूनच एकदम असं वाटला का भाई इथं जाऊन ना. मी नाही इथं जात. आय होप तुम्हाला समजलं असेल मी कुठे झालं. इकडे माकडं पण खूप होती आणि आमच्या जवळीला पण माकडं खूप आहेत. तर तुम्ही ती नक्की बघा. आणि हे बघा कसं आहे बाई, कसं रस्त्यामध्ये दिसतं तसं. काय बोलतो भाऊ? तर घाटामध्ये आले पण इकडे खूप गर्दी आहे आणि ट्रॉफिक एवढी लागली. तर तुम्हाला काय सांगू मित्रांनो, इकडून आम्हाला वरती जायचं आता माझ्या अंदाजाने 1 तास लागेल. आणि ही बघा ट्रॉफिक. हात तरी भान केलं तरी हो, एक कोण मोबाईल लेकर जायगा बे. आणि आमच्या तेजा भाऊने तिकडे चार्जिंगला फोन लावलेले आहे आणि हा आमचा डान्सर आहे. तर आज आपण चालू आहे एकविरेला. तर मित्रांनो आपण आता इथे आलेले आहे. तर मित्रांनो आम्ही फायनल आता एकविरेला पोचलेले आहे आणि इकडनं आता मी जाणार आहे पुढे. तर थोड्या वेळानंतर तुम्हाला वरती गेल्यानंतर दाखवणार आहे. कारण की आता आमचा तेजस भाऊ पूर्ण पायऱ्या सोडून वरती जाणार आहे त्याच्या डोक्यावरती. डोक्यावरती या बघू आता काय हाल होतात त्याचं. डोक्यावरती जाणार कुठे तेजा कुठे तेजस तेजस
हा बघा, हा पोरगा जाणार आहे डोक्यावरती, ह्याचा एक नवस आहे, तर ते तुम्हाला मी नंतर सांगतो. आई एकविरेच्या मंदिराच्या पायथ्याशी आम्ही आता पोहोचलेले आहेत आणि इकडनं आम्ही चाललो आहे दर्शन घेण्यासाठी. कारण की इकडनं दर्शन घेतल्यानंतर आम्ही वरती जाणार आहे आणि ते काय होणार आहे काय नाही ते दाखवतो तुम्हाला. तर भाऊनी दर्शन घेतलेलं आहे आणि पायऱ्या आम्ही चढायला लागलो एक एक करून. पंख्या लागला आहे, कापूर वगैरे लावला आहे आणि एक लागले पेटवायला वगैरे. तर सर्वजण काम करतात आणि मित्र माझा भाई काय सांगू तुम्हाला. आणि इकडे गर्दी पण आज खूप आहे कारण की रविवारी, आणि रविवारी खूपच गर्दी असते. तर तुम्ही शक्यतो रविवारी येऊ नका. जर तुम्हाला सुट्टी असेल तर तुम्हाला वाटलं तर या, नाहीतर मग नका येऊ. तर मित्रांनो, इथं आमच्या तेजस भाऊचा नवस आहे. तो या पायऱ्या एकविरा आईच्या पूर्ण डोक्यावर चालत जाणार आहे, असं त्यांनी नवस घेतलेलं आहे. आणि हा नवस त्यांनी त्याच्या आईसाठी घेतलेला आहे. तर माझ्या बोलण्यावरून तुम्हाला समजलं असेल का त्यांनी नवस का घेतला. आणि हा आमचा तेजस भाऊ आहे, हा आहे चिंबीपाड्याचा. आणि हा पोरगा खूपच छान आहे आणि गोड आहे, असं मी नाही बोलत, असं त्याचा मित्र बोलतो. बाई कोण मित्र काय माहिती. तर आता आमच्या तेजस भाऊने फायनली माझ्या अंदाजाने 50च्या वरती पायऱ्या चढल्या तिथे. आणि आताच बघू शकता त्याच्या हालत काय झालेली. आणखीन आम्हाला खूप वरती जायचं आहे, तर तिथे पण दोन मी हलवलं करून दाखवतो. आणि इकडे गर्दी आज खूप आहे आणि पालखे पण खूप आले. तर सर्वांचं आपल्याला दर्शन होणार आहे आणि मजा करणार आहे आपण पण. पहिला आपल्याला तेजस भाऊला वरती घेऊन जायचं आहे कुठे दर्शनासाठी. आणि आई एकविरेचं हे बघा डोंगर किती भारी आहे आणि गारवा पण मस्त आहे, वारा पण लागायला लागला मस्त, एकदम मजाच यायला लागली. तर इकडे भरपूर जण नवस करतात आणि सगळ्यांचे वेगवेगळे नवस असतात. तसे या ताई आता घेऊन चालले टोपल्या मस्तपैकी, त्याच्यामध्ये काहीतरी ते ठेवलेले आईचं फोटो वगैरे असेल नाही तर काहीतरी. आणि फायनली आम्ही पायथ्याशी पोहोचलेले आहेत आणि इथं आमच्या तेजस भाऊने दर्शन घेतलं. इकडनं आता दर्शन घेऊन आम्ही वरती जाणार आहेत कारण की आम्हाला अजून खूप वरती जायचं आहे. तर आतमध्ये मोबाईल अलाव नव्हता म्हणून मी आतमध्ये गेलो नाही, कारण की तिकडे आपल्याला फुकट ऐकायचं नाही कोणाचं काय. आणि हे बघा इथे भरपूर सारं काय काय तुम्हाला एकविरायचं फोटो, तसेच हार वगैरे सर्व काही इथे भेटेल, पेढे वगैरे. आणि फेमस म्हणजे लोणावळ्याची चिक्की. ताईचा हा फोटो बघा किती छान आहे, माझं तर मनच भरून आलं पाहिजे. पण काय करायचं, पैसे कमी होतं म्हणून मी घेतला नाही. आणि फायनली आम्ही आता थोडं वरती पोचलेले आणि इकडनं मग आम्ही थोडंसं गेलो का आम्ही मंदिराच्या इथे पोचलो. तर आता तुम्ही बघा, ही बघा गर्दी किती. रविवारचा दिवस आहे तर तुम्ही शक्यतो रविवार टाळा आणि इतर दिवशी या, कारण की तुम्हाला एकदम चांगल्यापणे दर्शन भेटेल. कारण की इकडे पालख्या पण खूप आलेल्या. आणि ही आई एकविरेची पालखी बघा, हे लोक पण खूप लांबून चालून आले तिकडे. तर ह्यांचा पण आता खूपच यांची गर्दी, यांची पण पब्लिक 500च्या वरती असेल इकडे माझ्या अंदाजाने. तर इथे तुम्हाला स्टार्टिंगपासून तर एंडिंगपर्यंत आईची वटी वगैरे किंवा हार वीर सर्व इथे भेटून जाईल. आणि हे बघा हे कसे उतरतात बघा बाई, एवढी गर्दी आहे का काय सांगू तुम्हाला. मला इथून चालता येत नव्हता म्हणून मी जागेवर थांबून ना थोडीशी व्हिडिओ काढून घेतली. कारण की हे बघा पब्लिक फुल आलेले, कारण की आज रविवार आहे आणि रविवारी शक्यतो सर्वजण एकविरा आईचं दर्शन घ्यायला येतातच. तर तुम्ही माझ्या रविवार सोडून इतर दिवशी या प्लीज, कारण की एवढी गर्दी होती का मला पाय चालायला जागाच नव्हती, पाय कुठे टाकून कुठे नाही असं मला होतं. हा बघा बाई, ही एवढी बघा मस्तपैकी आई पण नवस काहीतरी गेलेला आणि ही फायनली यांचं नवस करून चाललेत खाली आणि आम्ही चालू आता वरती. आणि फायनली आपण पोचलेलं आहे एकविरेच्या मंदिराच्या इथे आलेले आणि तुम्ही पाहू शकता गर्दी किती आहे आणि भरपूर इथे पब्लिक आहे, भाविक सगळे इकडे लाईनी लागलेत. तर आपण आता आईच्या पालखीचं दर्शन घ्यायला चाललो आहे, कारण की इकडे पब्लिक एवढे का मला मंदिरामध्ये जायला भेटतं का नाही ते मी माहिती नाही, पण मी प्रयत्न करणार आहे मंदिरामध्ये जाऊन दर्शन घेण्याचं. तर आईची पालखी मंदिराची इथे पोचलेली आहे आणि त्यांना वाजवत गाजवत आतमध्ये घ्यायचे, पण इथे वाजवण्यासाठी मनाई केली. तर बघूया आता हे वाजवतात का नाही, कारण की यांची पण खूप इच्छा असते, कारण सर्वांचीच इच्छा असते का आपण आता आईच्या दरबारामध्ये आलं तर वाजवत गाजवत जायलाच पाहिजे. तर बघूया आता वाजवतात का नाही. तर फायनली आपल्या इथे वाजवलेले आणि आईची पालखी घेऊन चाललेत आता मंदिरामध्ये. आणि हे बघा तुम्ही पाहू शकता कशी पदयात्रा करतात ते लोक. तर आमचा तेजस भाऊ पण मंदिराच्या इथे पोहोचलेले आणि आता आम्ही मंदिरामध्ये जाणार तेजस भाऊला घेऊन. आणि ही लेणी याच्यामध्ये जायचं असेल तिकडे फक्त 25 रुपये तिकीट आहे मित्रांनो. तर मी तर गेलो नाही आतमध्ये, पण तुम्ही प्लीज जा आणि बघून घ्या, कारण की हा दरवेळेस आपल्याला असं बघायला भेटू. तर आता मी आई एकविरेच्या मंदिराच्या इथे पोहोचलेले आणि तिथे पाहू शकता खूप गर्दी आहे. तर दर्शन घ्यायला कमीत कमी 3 तास लागते तिथे आणि सर्व भाविक हे बघा इथे कसे उभे आहेत. आणि आमचा तेजस भाऊ इथे पूर्ण पायऱ्या चढून आलेले आहे. तर आईच्या चरणी एकदा नवस गेला तर तो पूर्ण करायला लागतं आणि तेजस भाऊने ते केलेले. फायनली आता तो थोड्या वेळानंतर तिकडे पोहोचणार आहे आतमध्ये, पण मंदिरामध्ये फोन दाखवायला आलं नाही, म्हणजे फोनमध्ये व्हिडिओ काढायला आला नाही. तिथं मी टेक काढले तर तुम्हाला नंतर दाखवतो. आणि पालखी आपली गेलेली आतमध्ये आणि आमचं तेजस भाऊ पण आता आलेलो चाललेलं आहे. आणि तुम्ही इकडे आले तर ही लेणी नक्की बघा प्लीज, कारण की लेणीमध्ये खूप सारं काय बघासारखं आहे, कारण की ते पब्लिक आईचं दर्शन वगैरे घेतात पण काय बघा 25चं तिकीट काय बाई. हे बघा पब्लिक किती लेणी बघायला गेले. 25च्या तिकीटमध्ये तुम्हाला हे जाऊन बघायला पाहिजे माझं. आणि इकडे तुम्हाला खूपच भारी वाटेल, आईच्या चरणाशी आले तर सर्वांनाच भारी वाटतं.
तर तेजस भाऊ इथे आमचा आराम करायला लागला आणि सर्व विचार करतात की याला घेऊन कुठून जायचं, कारण की इकडे गेट ओपन नाही केलेले, सगळे बंद आहेत गेट, आणि इकडे VIP लाईनीमधून एंट्री देतात. पण आता बघूया, पण मला तर काय आतमध्ये जायला भेटलं नाही. आमचं तेजस भाऊने दर्शन घेतलं आणि मी आता चाललो आतमध्ये, आणि मी ह्या इथे आहे आणि बघा पब्लिक. तर भाई गर्दी खूपच आहे आणि 3 तास तर नाही, मला माझ्या इथे मला थांबून 1 तास झाला आणि आता थोड्या वेळेला तर माझ्या इथे दर्शन होणार आहे. तर फायनल मी दर्शन घेतलेले आहे मित्रांनो, आणि हे आपल्या आईचं एकविरा माते की जय. आणि फायनल आपलं दर्शन झालेले आणि आपण आता जाणार आहेत खाली. तर मला खूपच भारी वाटलं, एवढा आनंद आला काय सांगू तुम्हाला. तर आपण इथे रूम घेतलेला आहे, तिथे आपण आलेले आहे आता, आणि इकडे आपली जेवणाची सोय करायला घेतली आणि आम्ही सगळी पब्लिक इथे बसलेली आहे. ही काय वाट बघतात मला समजत नाही, आणि हे बघ लागले इथे खेळायला. तर भाई मंदिरामध्ये गेलो, एवढं भारी वाटलं तुम्हाला काय सांगू यार, खूपच भारी. आणि फायनली आम्ही आता आलेले आमच्या बसमध्ये आणि निघालो आम्ही घरी जाण्यासाठी. आणि ही बघा पब्लिक कशी नाचायला. सकाळी तर कोण नाचत नव्हता कारण की थंडी खूप होते, आणि आता यांना खूप गरमी झाली म्हणून लागले सगळे नाचायला. हे बघा सगळी पब्लिक एकदम हाय जोशमध्ये. आणि हा बघा काका तर झोपून गेला. आता काय सांगू काकाला, काका उठा आणि नाचून घ्या मस्तपैकी, कारण की पूर्ण नाचायला भेटणार. नाचो भाई. तुम्ही पण फिरायला गेल्यानंतर अशी मजा करत असाल मला माहिती, आणि अशी मजा करायला खूप मजा येते, कारण की आम्हाला पण खूप मजा आली, आम्हाला पण नाचायचं आहे, आम्हाला पण मजा आली. ये 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 नाचो भाई लोग. यो भाऊ बेकार है भाई, नागिन नाच बोलते, नागिन नाच कहते नागिन नाच भाई, नागिन नाच सबको आना चाहिए और आना ही चाहिए भाई. तो सीन बघा हसीन है और हम यहाँ पे रंगीन है, क्योंकि सब लगे हैं नाचने के लिए. ये भाई नाचो. ओ भाई भाई गिरला गिरला नाही गिरला उठेला. काय बोलते ताई, ताई पण लागले मस्त व्हिडिओ काढायला. हा बघा नाचाय पण नाही जात, त्याला सांगला नाचायचं तर नाचत नाही, मग तो इथंच राहता गपचूप. हा आमचा पंख्या भाई, आणि हा आमचा मयूर दादा, हाय आपल्या केलव्याचा जवळचाच आहे भाई, जायला लागेल केलव्याला. हो बीच पे जाना पडेगा, नहाना पडेगा, इसको बुलाना पडेगा. क्या बोलती पब्लिक, नाचो. अरे बाबा खांद्यावर कुठे घेतलं बसमध्ये, बेकार आहे ती माणसा, कारण की झाले थोडा यांना टाईट गाडी वाईट. काय बोलू आता तुम्हाला पण कधी पण सुट्टी भेटली, रविवार असो किंवा सोमवार असो, कोणत्या पण वारीला तुम्ही या नक्की आणि दर्शन घेऊन जा, कारण की तुमचं मन मोकळं होऊन जाईल आणि इकडे आल्यानंतर खूपच मजा येईल. तर हे एकविरायचं एंट्री गेट, आणि इकडनंच आपण आतमध्ये गेले आणि तिकडनंच आता आपण चाललो आपल्याकडे जाण्यासाठी. पंख्याचा थोपाडणीचा मध्ये देते ते एवढे भारी नाचत, आणि ताई कशाला असा लागले. अरे बाबा बेकारच नाचत ते, थांब तुम्हाला दाखवतो. हे बघा आणि आतमध्ये हे बघा, येतो बाई येतो, त्याला तोडत नाही. हे बघा इथे कहते डान्सवा का डान्सवा. सगळीजण नाचतात आणि मी फक्त व्हिडिओ काढतो, आणि मी नाचणार नाही असं होईल का कधी. दाखवतो ना आपला पण नाच. क्या बोलतो. तो कैसन बा लगा डांस हुआ. अरे ये नागिन डांस हुआ. नागिन डांस तो सो गया भाई, अभी इसे सोना है और अपने को कब जाके घर पे नहाना है, क्योंकि नहाने के बाद सोना आता है ना मेरी जान. नाचून नाचून थकलो, आता लागलो मी टनल दाखवायला. हा बघा टनल आला मस्तपैकी मोठा, पण मला पूर्ण दाखवता नाही आला, कारण की आपला कॅमेरामॅनच ठीक नव्हता, कारण की कॅमेरामॅन मीच होतो आणि मला अक्कलच कमी आहे ती तुम्हाला माहिती आहे पहिल्यापासून. पण एवढी अक्कल कमी आहे ती तुम्हाला पण मला वाटता नाही येणार, पण तरी पण मी वाटायचा प्रयत्न करतो. घ्या थोडीशी मजा करा ना, एन्जॉय करा, आणि असं आपल्या जोडीला नक्की बनून राहणार. आपले नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला फॉलो नक्की करा. आणि आपण टनलमधून बाहेर पोहोचलेले फायनली तुम्ही पाहू शकता, आणि तुम्हाला दिसत असेल. दिसलं का नाही दिसलं. अरे दिसलं ना बाबा, क्या विषय क्या. धन्यवाद आपली व्हिडिओ बघितल्याबद्दल.